महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न सगळ्यांच्या चर्चेत घुमतोय। उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद निवडणुकीतून माघार का घेतली? ही माघार भीतीमुळे आहे का, की ही एक अत्यंत शांत, थंड डोक्याने आखलेली रणनीती आहे? कारण वरवर पाहिलं तर ती एक साधी निवडणूक वाटते, पण आत खोलात गेलात तर ही लढाई एका जागेची नाही, तर अस्तित्व, प्रतिष्ठा आणि पुढच्या राजकीय भविष्याची आहे। चित्र अगदी स्पष्ट आहे। एका बाजूला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती, ज्यांच्याकडे संख्याबळ प्रचंड आहे, आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, जिथे आकडे मर्यादित आहेत पण राजकीय समीकरणं खूप गुंतागुंतीची आहेत। विधानसभेच्या संख्याबळावरून विधान परिषदेच्या 9 जागांसाठी ही निवडणूक होते आणि एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी साधारण 28 मतांचा कोटा लागतो। या गणितात महायुती आरामात 8 जागा जिंकू शकते, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला फक्त एकच जागा सुरक्षित दिसते, आणि हीच एक जागा सध्या सगळ्या संघर्षाचं केंद्र बनली आहे। ही जागा सुरुवातीपासून शिवसेना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपले असल्याचा दावा करत आलाय, कारण या जागेवरूनच उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेत जाणार का, हा मोठा प्रश्न जोडलेला आहे। पण इथेच काँग्रेस पक्ष अचानक आक्रमक झालाय आणि थेट दबाव तंत्र वापरायला सुरुवात केली। काँग्रेसने स्पष्ट सांगितलंय, जर उद्धव ठाकरे स्वतः उमेदवार असतील तर आम्ही पाठिंबा देऊ, पण जर दुसरं कोणतं नाव पुढे आलं तर आम्ही आमचा उमेदवार रिंगणात उतरवू। आणि यामागे कारण आहे बाळासाहेब थोरात, अनुभवी, संयमी पण प्रभावी नेता, ज्यांना पुन्हा विधिमंडळात एंट्री घ्यायची। म्हणजेच आता ही लढाई फक्त महायुती विरुद्ध महाविकास आघाडी राहिलेली नाही, तर महाविकास आघाडीच्या आतली संघर्षाची रेषा स्पष्ट दिसायला लागली। आणि या सगळ्या घडामोडींमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे ही निवडणूक लढवण्याच्या मूडमध्ये नाहीत। आता इथेच खरी राजकीय कथा सुरू होते, कारण पहिलं मोठं कारण म्हणजे महायुतीचा गेम प्लॅन। जर ठाकरे मैदानात उतरले तर त्यांना चौफेर घेण्याची तयारी आधीपासूनच झाली। क्रॉस वोटिंग, दबाव, राजकीय हालचाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वातावरण तयार करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न। आणि जर या सगळ्यात ठाकरे हरले तर तो फक्त पराभव राहणार नाही, तर तो त्यांच्या कारकिर्दीतील पहिला थेट निवडणुकीतला पराभव ठरेल, आणि ही रिस्क सध्या घेणं त्यांना योग्य वाटत नाही। दुसरं कारण काँग्रेस सोबतचं नातं। लोकसभा निवडणुका असोत किंवा मुंबई महापालिका, मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिला, आणि हा मतदार पारंपरिकरित्या काँग्रेसचा मानला जातो। त्यामुळे काँग्रेसला दुखावणं म्हणजे भविष्यात स्वतःचं राजकीय नुकसान करून घेणं। त्यामुळे ठाकरे संघर्ष टाळतायत आणि समीकरण जपण्याचा प्रयत्न करतायत। तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ही लढाई एका जागेपुरती मर्यादित नाही। ही लढाई आहे पुढच्या मोठ्या निवडणुकांची, मुंबई महापालिका, विधानसभा आणि पुढचं सत्ता समीकरण। त्यामुळे सध्या एक पाऊल मागे घेऊन मोठा गेम सेट करण्याची तयारी सुरू आहे। आता प्रश्न येतो, जर ठाकरे लढत नाहीत तर मग कोण? इथे काही नावं जोरदार चर्चेत आहेत। अंबादास दानवे, मराठवाड्यातील प्रभावी चेहरा, विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदाचा अनुभव, आक्रमक आणि मुद्देसूद शैली, ठाकरेंशी निष्ठा। विनायक राऊत, कोकणातील फायरब्रँड नेता, कठीण काळातही ठाकरेंसोबत ठाम उभे। राजन विचारे, ठाण्यातील अनुभवी चेहरा, शिंदे बंडानंतरही न ढळता ठाकरेंसोबत। ही नावं आहेत। क्षमता आहे, पण प्रश्न एकच आहे, काँग्रेस यांना मान्यता देणार का? कारण काँग्रेसचं गणित अगदी सरळ आहे। राज्यसभा शरद पवार यांना मिळाली, विधान परिषद ठाकरेंना मिळाली, मग काँग्रेसला काय? आणि म्हणूनच काँग्रेस आता मागे हटायला तयार नाही, उलट आक्रमक भूमिका घेते। कारण इथे येतो सगळ्यात मोठा गेम चेंजर, शरद पवार। कारण सध्याच्या समीकरणात ठाकरे आणि पवार एकत्र आले तरच ही जागा सहज जिंकता येऊ शकते, पण पवार कोणाच्या बाजूला उभे राहतात हेच अंतिम निकाल ठरवणार आहे। आणि लक्षात घ्या, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार नाहीत हे जवळपास निश्चित झालंय। म्हणजेच मतांचं विभाजन होणार आणि त्याचा थेट परिणाम या निवडणुकीवर होणार। यात आणखी एक महत्त्वाचा अँगल आहे, जर काँग्रेस स्वतःचा उमेदवार देते आणि महाविकास आघाडीमध्येच मतं विभागली तर त्याचा अप्रत्यक्ष फायदा महायुतीला होणार। आणि म्हणूनच सध्या प्रत्येक चाल अतिशय मोजून मापून खेळली जाते। दिल्लीपासून मुंबईपर्यंत रणनीती आखली जाते, प्रत्येक मताचं गणित मांडलं जाते। कोण कुठे झुकणार, कोण कोणाला सपोर्ट करणार, कोण शेवटच्या क्षणी गेम फिरवणार, सगळं बारकाईने ठरवलं जाते। थोडक्यात काय, ही माघार भीतीची नाही, ही आहे राजकीय बुद्धिबळातील चाल। कधी कधी राजा पुढे न नेता त्याचे मोहरे पुढे केले जातात आणि शेवटी संपूर्ण गेम जिंकला जातो। उद्धव ठाकरे सध्या नेमकं तेच करताना दिसतात। आता पुढे काय होणार? काँग्रेस झुकणार का? ठाकरे तडजोड करणार का? की शेवटच्या क्षणी शरद पवार संपूर्ण समीकरण बदलणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण एक गोष्ट नक्की, महाराष्ट्राच्या राजकारणातला हा खेळ अजून संपलेला नाहीये।
उलट आत्ता खरी लढाई सुरू झाली आहे आणि या लढाईचा क्लायमॅक्स अजून बाकी आहे. दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा. धन्यवाद.